अरे ये बाळू, अरे आईबाची किती परीक्षा घेशील र? नाता भाऊ उगा तू काय बी बोलतोयस बघ. अरे ये आता अख्खं गाव गोळा व्हायचं आणि ते मायप्पाला आवडायचं नाही. वय वय म्या काय बी केलेलं बाला नाही आवडत. आता हे काय नवीनच खुळ डोसक्यात घालून घेतलंस? अरे बाबा, हे असं आईबाप मिळायला भाग्य लागतं. चल पांडुरंगाचं नाव घे आणि ये खाली. हा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला या खाली या. नाता भाऊ तुम्हाला नाव घ्या सांगितलं आणि म्या हे नाव घेतलं बघ. वय वय हे नाव किती बियाणा घेतलं तरी गोडच आहे. वय वय पण मला खाली यायला सांगू नग. पाहिजे तर मी अजून एकदा जयघोष करतो. अरे बाळू, नाथा भाऊ हम्म. यो असा नाही ऐकायचा. म्या याच्या घरला जाऊन सांगतो. वय वय तुझा हा? मी थांबतो हातात. वय अरे बाळू, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अयो तुम्ही काल होतो तर बाळू येणार त्याचं स्वागत करायचं जोरात. अयो हार तुरे घालायचे गळ्यात, सनईचं उघडे वाजवायचे जोरात, फुलांच्या रांगोळ्या काढायच्या दारात. अय्य हे समजा कशा पायी घ्या. अहो आम्हाला पण बाळूचे कौतुक आहेच की हो. ऐकलं का? चांगली बातमी आहे. बाळू आला हाय. खरंच? कुठं आहे? ते गावदेवीचं मंदिर आहे नव, त्याच्या शिखरावर आहे. मंदिराच्या शिखरावर? होय. अर सहजासहजी थोडाच येईल त्यो. अय्यो मी बोललो नव्हतो बाळू येणार म्हणून. अय्यो आला. इंद्री अहो चला की लवकर. स्वागताची तयारी नाही, आधी त्याला आणूयात तरी. अय्यो अय्यो चला. अय्यो मायप्पा, ए मायप्पा, अरे हा बघ. हाळ्या बाळ्या तू हित. अरे मायप्पा, बरं झालं तू आलास. महाजूला तुझ्याच घरात हाणलाय. अरे बाळू काय केलं? खालीच ये ना. बाळ्या अरे मी तुला हुडकाय बाहेर चाललो होतो आणि तू हित आहेस. आणि देवळाची वर काय आहे? मी इथंच थांबतो, तुझा. आप गुमान खाली उतर. तिकडे तुझी माय जीव खातीये माझा. नाही बाळ्या ऐक की जरा. काय करावं? बघितलं का? आता काय बोलायचं? अहो मला बी काय कळना. त्याला खाली तरी बोलवा. हे बाया, अरे काय हे? खाली ये. नाही, मी खाली नाही उतरणार. अरे इतक्या दिवसांनी आला आहेस आणि हे काय हाय? ये खाली ये की. आय मी थांबतो इथंच. हे बाळू
अरे आई बापाला किती त्रास देशील? काय करायचं काय त्यांनी? त्यांचा आणि आमचा बी विचार कर की. गंगूताई तू का आलीस? बघितलं का वर बसून चौकशी करतोय. काय कराव? काय म्हणावं तरी काय या खुळ्याला? अवा काय रीत भात काय हाय का नाही? अयो, आता मी काय म्हणते, काय बाळू इतक्या दिवसांनी गावात परत आलाय, ही आनंदाचीच बाब आपल्या सगळ्यांसाठी. आपण सगळ्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे. काय हो? अय्य अगदी बरोबर म्हणतो मी. हे बाळू, बाळप्पा, अरे सगळे वाट बघतात की रे तुझी. बाबा ये की रे खाली, ये की रे. आणि तुम्ही कुणकेश्वरच ना का आला? अय्यो अय्यो कालच आलो की कुणकेश्वराहून. अय्यो अय्यो बघितलं का म्हणतो मी, बघितलं का? अय्यो भेट झाली होती आमची, भेटला होता मला बाळू कुणकेश्वराला. मी त्याला म्हंटल होतं घरी परत ये म्हणून. विश्वास बसला का म्हणतो मी. ते कुठं दिसेना, कुठं आहे त्यो? त्याचे मांजर झाले आहे. अय्यो देवप्पानी त्याचे मांजर केले. अरे बाळू, सगळे बोलवत आहेत तर ये की रे खाली. आता कसं सांगू यासनी? बाळू, अरे तू कुणकेश्वराला जाऊन आलास ना, तुझ्या पाया पडायचं आहे. आम्ही वारकरी कुणी पंढरपूरला जाऊन आला की त्याच्या पाया पडते. अय्यो ये की खाली ये. नाता भाऊ बराबर आहे तुमचं. या मंदिराच्या कळसावर बसलो आहे, पाय तशी पाया पडलं तरी बी चालेल की. ऐकलं का ना आता भाऊ? आता काय करायचं? हे बाळ्या, ती काठी बघितली ना? गप गुमान खाली उतर बघू. भाळू अरब, हे काय खूळ आहे तुझं? तू खाली ये, तू घरला चल. मी गोडाधोडाचं जेवण करते, तुला नाव माकू घालते. चल ये खाली ये की. मग खातो की म्या, इथं घेऊन ये. अरब, आय, बाळू मामा देवाच्या कळसावर का बसले आहेत? सत्य हे कळस नाही, हे माझं शिखर आहे. इथं मला कैलास बी दिसतो या. अय्यो अय्यो कैलास. अय्यो कैलास दिसतो, कैलास. अय्यो ए आम्हाला पण बघायचं रे कैलास. येऊ का म्हणतो वर? बरोबर बोललात तुम्ही. ए बाळू, ये की रे खाली. कुणीतरी वर जा आणि बाळ्याला खाली घेऊन या म्हणते मी. अय्यो नाथा भाऊ, अय्यो लावा की शिडी आणि घेऊन या की म्हणतो खाली म्हणतो मी. ये बाळू खाली ये. भाळू राय की र, ये की खाली. अय्यो सावकाश आहे सावकाश.
अंशुधनाथाच्या नावानं अंशुधनाथाच्या नावानं बघितलं नवा काम करून करून पार निबर झाला आहेत हात. आता मी तुला काय बी काम करू द्यायचे नाही बघ बाळू. राब राब राबला आहे माझं ले. पर आता कुठं बी टाका याला कशात कमी नाही पडायचा. बा तू सांगशील ती समधी काम करेल म्या आणि उद्या म्या तुझ्या संघ शेताकडे येतो. अरे माझा हातपाय धड आहेत अजून. तू काम केलं नाही तर चालेल पण माझ्या डोसक्याला ताप देऊ नको म्हणजे झालं. आणि बाळू मला हे आधी सांग, चंदूलाल शेटजीकडनं घरला का नाही आला? डोसकं गार करा गेलो होतो. समुद्रात आंघोळ केली तेव्हा बरं वाटलं बघ. हितलं थंड पाणी चाललं नसतं का? हाय कुणकेश्वरच्या समुद्रात जे हाय ते हिथं हाय. हेच वागणं बोलणं बंद कर. आमासनी काय बी कळत नाही. बाळू तुझ्या मोर हात जोडून पाया पडतो म्या. हे समज तुला कसं जमत र? तुम्हाला मी जमल की माझ्या संग राहा. काय ना ग माझं पोरग बिघडल. हे बघ बाळू, तू तुझ्या घरला आणि आम्ही आमच्या घरला. हा अहो म्या बी येणार आहे तुमच्या घरला. बाळूची आई कसं बोलतोय बघा बाळू. बाळू ग बस की वाईच. अनप आता आला हायस गावातली समधी विचारत्याल पार घरातच थांबायचं आणि लई कुणाशी बोलायचं नाही समजलं. गंगे मीठ मौर्या ह्याची दृष्टच काढते. आणते. बाळ मामा आम्ही समधी तुमची आठवण काढत होतो. पार तुम्ही आम्हाला विसरला भाई. मला बी समध्यांची आठवण येत होतीच की. पर काय करणार, तो सालगडी असतो या त्याचं दुःख त्यालाच ठाव. मला इकडे यायचं होतं पण येता आलं नाही. घे वय. बाळ्या तू आला नसता तर माझं काय खरं नव्हतं बघ. जलंबर ऐकायला लागलं असतं का तुला कामावर का दाडलं म्हणून. पर बा एक सांगतो, मी तिकडनं जाऊन आलो म्हणून बरं झालं. गंगे हातच बोलत बसणार आहेस का? चूल पेटवाय घे. वय 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 म्या घेते. चल गंगे चल. माझ्याकडे असं काय बघताय? मला काय दोन शिंग आले आहेत वय? अयो थांबा की रे थांबा. अयो दहा की रे तिकडे. झाले एकदाच आहे पार पडले की हो. पर जे काय झालं ते बरं झालं बघा. अयो पण बाळू असाच आला नाही. अयो मी गेलो त्याला शोधायला कुणकेश्वराला. अय्यो अय्यो चालत उपाशी तापाशी. अय्यो तेव्हा कुठे सापडला तो. यायला तयार नव्हता बाळू पण यांनी समजावले म्हणून आला बघ.
अय्यो बाळू तसा खूप गुणी. मी सांगितले आणि त्यांनी लगेच ऐकले. मोठ्या लोकांबद्दल त्याच्या मनात खूप आहे बघा आदर म्हणतोय मी. अय्य आणि आम्ही बाळूचे स्वागत खूप मोठे करणार होतो बघा, अय्य पण तो अचानक आला आणि राहिलं सगळं. पण बाळू देवळावर कशा पायी बसला होता ते काय कळलं नाही. अय्यो तेवढे विचारायचे नाही बघा, तेवढे सोडून द्यायचे. अय्य बाळू गावात आला तेच खूप महत्वाचे. काय आता एक दिवस बाळूला वाड्यावर बोलवूया. अय्यो माझं गुंडू, बोलवू की मग तुम्ही दोघे खेळा काय सोबत सोबत. पंच एक विचारू का? तुला खूपच प्रश्न पडायला लागले की रे माधू. ते तुमच्यावर तात्या होता ना व तो काय दिसेना. अय्यो मी पण त्याला शोधतोय की रे, पण कळत नाही कुठे गेला, काही कळत नाही बघ. अय्यो बहुतेक त्याचे झाले की हो मांजर. हा मांजर? माणसाचं मांजर कसं होईल? अय्यो मला पण तसंच वाटत होतं, पण माझ्या समोर देवप्पानी दिला की हो त्याला शाप, करतो म्हणून तुझं मांजर. अय्यो इंद्री काही बोलू नका. असे कुठे असते काय, उगाच आपलं काहीतरी. खरेच असणार, कारण ती मांजर अप्पांच्या पायात घुटाळते. अय्यो मी म्हणतो आता तात्याचे लग्न कसे होणार म्हणतो मी. होईल की एखादं मांजर आणून द्या तात्याला. पुरे झाले आता, चला. आणि सगळ्यांना सांगा बाळूला कुणी त्रास देऊ नका म्हणून. अय्यो आता ऐकलेच की तुमचे सगळ्यांनी म्हणतो मी. तात्याचा विषय काढला आणि आला की होता त्या. अय्यो तात्या. तात्या ए तात्या, अरे कुठं येणतो एकला? काही खाल्लं का नाही? अय्यो मला हेच कळत नाही की तात्याला पान खूप आवडते. अय्यो पण देणार कसे म्हणतो मी. चला आता काहीतरीच तुमचे. चला. अय्यो हे तात्या एकटाच फिरू नकोस गावात, चल की रे वाड्यावर. अय्यो नाही तर लोक त्रास देतील बघ तुला. अय्यो पंच आम्ही बोलतो तात्याशी, तुम्ही या, काय बी काळजी करू नका. काय पण कौतिक, खुळेपणा निसता. बोल. माझं तो डोसकं चाल ना बघ. देवळाच्या कासावर जाऊन बसतो त्यो. काय त्या बाळाचं एवढं कौतिक. पुण्यांदा पळून जाईल याची भीती असालच ना. चांगला फटके मारत आणाय पाहिजे होता घरला, म्हणजे सुधारला असता त्यो. आपण कोण बोलणार बाबा, आपण पडलो बाहेरच. जाऊ दे नाही, जास्त त्रास करून घ्यायचा नाही. बिन घोर राहायचं. पर त्या बाळ्या आल्यामुळं चूल येळेत पेटते का बघ. नुसतं कौतुक करत बसल्या. आज बी तसंच होतंय बघ. भूक निभत नाही आपल्याला. मग बायकोला सांग भाकर दे म्हणून. होय. हा. नग राहू दे. घाबरला का काय? तसं नाही, करल ती. एकदा बाळाचं कौतुक करून झालं की पेटल चूल. एक ध्यानात ठेव, नुसतं बसून राहायचं नाही, काम करायचं हाय. काम करायचं. डोसकं काम करी नका. हा, देवप्पाकडे जायचं आहे ना. वय 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 मग सत्यवाचं काम करायचं हाय. वय वय. असा का उभा आहेस? वाईट बातमी आहे. यो देवप्पा चांगल्या वाईटाच्या पुढे चालला आहे. बोल. बाळू आला आहे गावात.